तेव्हा या तीन महत्त्वाच्या घडामोडींवर आपले लक्ष आहे आणि त्याचबरोबर आमचे रिपोर्टर्सही आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेणार आहोत। तेव्हा राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे, त्वचा विकार वाढू लागलेले आहेत, अशा रुग्णांची संख्या वाढू लागलेली, काय नेमकं कारण आहे या संदर्भात आणखी तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर मुंबईमधून जोडल्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पाणी टंचाईचा एक मोठा प्रश्न आता राज्यामध्ये उभा राहिलेला आहे। जसजशी उष्णता वाढतीये पाणी टंचाई सुद्धा तेवढीच तीव्र होतीये। काय नेमकी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः जालन्यामध्ये परिस्थिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नितेश आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि नितेश महाजनकडून आपण ही माहिती आणखी जाणून घेणार आहोत। आणि आता सविस्तर बातम्यांची आधी आपण सुरुवात करूया। महत्त्वाची बातमी आहे ही आणि बातमी राज्यातल्या उष्णतेच्या लाटेसंदर्भातली। राज्यात उष्णतेची लाट ही कायम आहे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे आणि राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा आता 40च्या पार पोहोचलाय। तापमान आणखी 2 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे। राजस्थान गुजरातहून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यात प्रचंड उकाडा जाणवतोय। राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता पारा 40च्या पार गेलाय। अकोल्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पारा अगदी कुठल्याही क्षणी 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। आज आणि उद्या राज्यामध्ये आता उष्णतेचा चटका कायम राहील असा एक अंदाज दिलेला आहे। तर तापमानामध्ये 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। तेव्हा हवामान विभागानं पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिलेला आहे। राज्यामध्ये उष्णतेचा अक्षरशः कहर होत चाललेला आहे। तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या तापमानात सुद्धा सातत्यानं वाढ होते आणि वाढत्या तापमानामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी नेहमीप्रमाणे हैराण झालेले आहेत। घामामुळे नागरिकांना त्वचा विकाराचा त्रास सहन करावा लागतोय। अनेक त्वचा विकाराचे रुग्ण वाढू लागलेत। गेल्या महिनाभरामध्ये नागरिक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य आजारांना त्रस्त झालेले आहेत। गेल्या महिनाभरामध्ये त्वचा विकारांच्या रुग्णसंख्येमध्ये सुमारे 30% वाढ झाली आहे। नागरिकांच्या अंगावर घामोळे, पुरळ अशा प्रकारे याची सगळ्याची वाढ होती आहे आणि असे रुग्ण वाढत चाललेत। तेव्हा काय नेमकं मुंबईमध्ये उष्णतेमुळे हे वेगळे आजार होत आहेत जाणून घेऊया। याची संख्या नेमकी कशी आहे याची तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, गेल्या काही दिवसांपासून राज्यातच उष्णता वाढत चाललेली आहे आणि मुंबईकर तर नेहमीप्रमाणे घामानं हैराण झालेले आहेत। मात्र या घामामुळे त्वचा विकाराचे जे रुग्ण आहेत ते वाढत चालल्याचं कळतंय। जवळपास 30% ही संख्या वाढल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, आपण बघतो की दरवर्षी मुंबईकरांना उष्णतेमुळे चटके जे आहेत ते त्यांना सहन करावे लागतात आणि यामुळे म्हणजेच उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना वेगवेगळे आजार होत असल्याचं नेहमीच आपण बघतो। यावर्षी देखील अशीच काहीशी परिस्थिती तापमानात झालेल्या बदलामुळे जी आहे ती मुंबईमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईमध्ये आत्तापर्यंत म्हणजे 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि सकाळी 12 ते 4 पर्यंत उन्हाचे चटके मुंबईकरांना सहन करावे लागतात। त्यामुळे या दरम्यान घराबाहेर पडू नका असं आवाहन आरोग्य विभागाकडून सोबतच आपल्याला करताना जे आहे ते पाहायला मिळतात। तर यामुळे आजारांमध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे। त्वचा विकाराचे जे आजार आहेत त्यामध्ये 30% वाढ जी आहे ती झालेली आहे। खरं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि बाहेर उन्हाचे चटके आणि घरात गेल्यानंतर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जे आहे घामोळे होण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत। उन्हाच्या चटक्यामुळे घाम येतो आणि त्यामुळे घामोळे होण्याचे प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, पाहिजे तेवढी काळजी जी आहे ती घेतली पाहिजे असं आवाहन आरोग्य विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे। हीच परिस्थिती पुढील काही दिवस असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। मुंबईची अशी परिस्थिती असताना आपल्याला माहिती आहे की अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे। तर उर्वरित भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवस 2 ते 3 अंश सेल्सिअसमध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। खरं सीमा, एकंदरीतच वातावरण अत्यंत जलद गतीने बदलत चाललेलं आहे आणि खरं तर अपेक्षित नव्हता एवढा उन्हाळा यंदा वाढत चाललेला आहे आणि तशी ओरड संपूर्ण राज्यातून होतीये, संपूर्ण देशातून होतीये। मात्र त्यामुळे वेगवेगळे आजार सुद्धा उद्भवू लागलेत। अर्थातच
सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशासनानं आवाहन केलंच आहे, दुपारच्या दरम्यान घराबाहेर पडू नका आणि जास्तीत जास्त पाणी प्या, आपली काळजी घ्या. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.